पुणे तिथे काय उणे हे ब्रीदवाक्य अगदी अभिमानानं पुणेकर मिरवत असतात। प्रत्येक गोष्टीत आम्हीच अग्रेसर असं म्हणणारे पुणेकर आता वाहतूक कोंडीतही मागे राहिलेले नाहीयेत। असं आम्ही का म्हणतोय यासाठी पाहूया हा एक स्पेशल रिपोर्ट। पुण्यातली वाहतूक कोंडी जगात भारी। वाहतूक कोंडीत पुणे जगात चौथं। वाहतूक कोंडीत अडकला पुण्याचा श्वास। पुणे तिथे काय उणे हे ब्रीदवाक्य अगदी अभिमानानं पुणेकर मिरवत असतात। प्रत्येक गोष्टीत आम्हीच अग्रेसर असं म्हणणारे पुणेकर आता वाहतूक कोंडीतही मागे राहिले नाहीयेत। जगात अनेक मोठ्या शहरांमध्ये वाढती वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरते। शहरात वाहनांची संख्या वाढल्यानं कमी अंतर कापण्यासाठीही बराच वेळ लागतो। टॉमटॉम या डॅनिश संस्थेनं जगभरातल्या वाहतूक कोंडीचं सर्वेक्षण करून अहवाल प्रसिद्ध केलाय। संबंधित शहरामध्ये 10 किलोमीटरच्या प्रवासासाठी लागणारी वेळ याचं सर्वेक्षण केलं आणि या जागतिक वाहतूक कोंडी अहवालात पुणे चौथ्या क्रमांकावर आहे। पुण्यात 10 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 33 मिनिटं 22 सेकंद इतका वेळ लागतोय। मुख्य म्हणजे पहिल्या 5 मधील 3 स्थानांवर भारतातील शहर आहेत। पहिल्या क्रमांकावर कोलंबियातील बारानकीला 10 किलोमीटरसाठी लागणारा वेळ आहे 36 मिनिट 6 सेकंद। कोलकाता 34 मिनिट 33 सेकंद। बेंगळुरू 34 मिनिट 10 सेकंद। पुणे 33 मिनिट 22 सेकंद। आणि लंडनमध्ये 10 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी 33 मिनिट 17 सेकंदाचा कालावधी लागतो। यावर वाहतूक तज्ञांचं काय मत आहे ते पाहूया। त्यामुळे हा जर ट्रॅफिक कंजेशन आणि जो स्पीड कमी होतोय हा जो इश्यू आहे त्याला जर सॉल्व्ह करायचा असेल तर बसेसशिवाय पर्याय नाही। आणि जे आपलं वाहतुकीचं बजेट आहे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि PCMC दोन्हीचं जवळजवळ हजार करोडचं फक्त वाहतुकीचं बजेट आहे। तर खरं सांगायचं त्यातलं किमान 50% हे चालणे, बस आणि सायकल यांच्यासाठी दरवर्षी राखून ठेवलं पाहिजे। अशा दृष्टीने गेलो तरच होईल। आज त्याची पर्सेंटेज फक्त 20% आहे। फक्त 20% आपण म्हणतोय की आम्हाला बसेस चांगल्या हव्या आहेत वगैरे, पण खर्च खूप कमी करतोय। एका बाजूला पुणे शहराचा विकास आणि विस्तार चोहोबाजूने होतोय, तर त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधांची सुरू असलेली कामं आणि प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा वाहतुकीला फटका बसतोय। नेमके काय कारण आहेत ते पाहूया। मेट्रोचं विस्तारीकरण, उड्डाणपुलांची कामं, रस्त्यावर पडलेले खड्डे, वाहनांची वाढलेली संख्या, असक्षम वाहतूक व्यवस्था, अरुंद रस्ते, फुटपाथची दुरावस्था, अनधिकृत फेरीवाले, यामुळे वाहतूक कोंडीचा विळखा दिवसेंदिवस वाढत चाललाय। त्यामुळे राज्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनाही आपापल्या पद्धतीनं ही वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल हे पाहणं गरजेचं आहे। नाहीतर आता चौथ्या क्रमांकावर असलेला पुणे वाहतूक कोंडीतही अव्वल व्हायला वेळ लागणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।